सालेकसा नगर पंचायत चुनाव में ईवीएम मशीन छेड़छाड़ का मामला अब और गर्मा गया है। छेड़छाड़ के आरोप के बाद आज सालेकसा के नागरिकों और बीजेपी को छोड़कर सभी उम्मीदवारों ने मिलकर निषेध मार्च निकाला। जोरदार घोषणाओं के साथ यह मार्च तहसील कार्यालय तक पहुंचा। नागरिकों ने आरोप लगाया कि चुनाव प्रक्रिया में ईमानदारी का उल्लंघन हुआ है और प्रशासन के खिलाफ तीव्र नाराजगी जताई। मोर्चे में शामिल लोगों ने उपविभागीय अधिकारी और चुनाव अधिकारियों को तत्काल निलंबित करने की मांग की। आंदोलनकारियों ने चेतावनी दी कि जब तक उनकी मांगों का समाधान नहीं होगा तब तक तहसील कार्यालय के सामने बेमियाद धरना जारी रहेगा। तहसीलदार नरसैया कुंडागुरली ने मोर्चे के प्रतिनिधियों का निवेदन स्वीकार किया और आश्वासन दिया कि निवेदन में उठाए गए सभी मुद्दे तुरंत जिलाधिकारी और चुनाव आयोग तक भेजे जाएंगे और उनके जवाब मिलने के बाद आंदोलनकारियों को सूचित किया जाएगा। काल रात्रीपर्यंत सकाळपासून परवा घडलेल्या घटनेच्या अनुषंगानं या नगरपंचायतचे समस्त मतदाता आणि भाजप वगळता सर्व पक्षांचे नेते या ठिकाणी परवा सायंकाळी सगळ्यांच्या अनुपस्थितीत निवडणूक निर्वाचन अधिकारी नगरपंचायत सालेकसा यांनी ज्या पेट्या राजेंद्र बडोले भाजपचे अध्यक्षपदाचे उमेदवार त्यांच्या मालकीच्या वाहनामध्ये या स्वीकृती केंद्रावर आणल्या त्यावेळी मी होतो, पण त्यानंतर काही काळात मी बाहेर अत्यावश्यक कामामुळे आल्यानंतर आदरणीय मोनिका कांबळे यांनी जे रिटर्निंग ऑफिसर RO 17 बूथवर होते त्यांना सूचना केल्या। त्यांनी सांगितलंय की आम्ही बंद केलेला आहे स्विच, पण तरीसुद्धा न मानता मला बघायचं आहे हे म्हणून या सगळ्या निर्वाचन आपले जे रिटर्निंग ऑफिसर आहेत यांच्याद्वारा टेबलवर घेतलेल्या पेट्यांचे सील तोडून ते पुन्हा तपासून पुन्हा त्यांनी ते डुप्लिकेट सील केलेला आहे आणि तशाच पेट्या स्ट्रॉंग रूममध्ये ठेवलेल्या आहेत। आज आपण मोर्चा काढलेला काय काय मागणी आपली यामध्ये प्रामुख्याने काल SDO मॅडमनी जो राज्य निवडणूक आयोगाला आणि जिल्हाधिकाऱ्यांना अहवाल पाठवलेला आहे तो पूर्णतः चुकीचा आपल्या अधीनस्थ अधिकाऱ्यांना वाचवण्यासाठी या मतदारांशी धोका SDOनी केलेला आहे। चुकीचा अहवाल आम्ही व्हिडिओ फुटेज मागतोय ते दाखवायला तयार नाहीत। चुकीचा अहवाल पाठवून वाचवण्याचं काम केलं आहे तर सर्वप्रथम SDO यांना निलंबित केलं पाहिजे। या ठिकाणचे CO या ठिकाणचे निवडणूक निर्णय अधिकारी आणि SDO मॅडम यांचे या निवडणुकीच्या कालखंडात झालेलं संभाषण झालेल्या चॅटिंग कोणकोणत्या पदाधिकाऱ्यांसोबत झालेल्या आहे त्या सगळं कॉल रेकॉर्ड CDR रिपोर्ट हे पोलीस द्वारा आम्ही कालच रिपोर्ट दाखल केलेली आहे। यांच्यावर फौजदारी खटला दाखल करून यांचे मोबाईल जप्त करून ते तपासण्यात यावे, ते लोकांसमोर पुढे आणण्यात यावे। तिसरा की या अनुषंगाने जे जबाबदार अधिकारी आहेत त्यांच्यावर निलंबनाची कारवाई अद्याप झालेली नाही, ती कारवाई तत्काळ झाली पाहिजे। जोपर्यंत हे होत नाही तोपर्यंत आम्ही या दारावर कंटिन्यू आंदोलनात बसणार आहोत।